जळगाव लोकसभेची निवडणूक येऊ घातली असून वेगवेगळे उमेदवार हे वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत। मात्र जळगाव शहरामध्ये असा एक अपक्ष उमेदवार आहे, त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की होय माझ्यावर गुन्हे नोंद आहे, मी जाहीर करतो। नेमके काय गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे आणि नेमका ते काय प्रचार करतायत आम्ही त्यांच्याचकडून जाणून घेऊयात। आमच्यासोबत अपक्ष उमेदवार बंटी शर्मा आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही म्हणतायत की होय माझ्यावर गुन्हे दाखल आहेत, काय नेमके गुन्हे दाखल आहेत आणि काय प्रचार तुम्ही नेमका करताय? मी जळगाव लोकसभेचा अपक्ष उमेदवार ललित गौरीशंकर शर्मा उर्फ बंटी। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर, तर माझ्यावरती केसेस भरल्या गेल्या। भारत निवडणूक आयोगाचा आदेश आहे की केस स्वीकार करा आणि जनतेकडे जाहीर करा की तुमच्यावर केसेस नोंद आहे। तर मी स्पष्ट करतो की माझ्यावरती केस नोंद आहे। भारत निवडणूक आयोगाचा आदेश आम्ही पाळतो का? पुनश्च सांगतो, जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला जनतेच्या प्रश्नासाठी, यामुळे या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नावर आमच्यावरती केसेस भरल्या गेल्या। मी जाहीर करतो, माझा संघर्ष जनतेसाठी होता आणि राहील आणि येणाऱ्या या जळगाव लोकसभा मी तिसऱ्यांदा लढतोय आहे। मला यावेळेस जळगावचे नागरिक निवडतील, जळगाव जिल्ह्यातील नागरिक मलाच निवडून खासदार म्हणून पुढे संसदेत पाठवतील याची मला ठाम खात्री आहे। दादा सहजासहजी बघितलं तर कोणी गुन्हे कबूल केलं की तुम्ही मात्र रस्त्यावर उतरून थेट गुन्हे कबूल करताय? कबूल करेल ना, जनतेसाठी घेतलेले आहेत। मी काही खून केलं नाही, दरोडा टाकला नाही, जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर, पाण्याच्या प्रश्नावर केसेस घेतलेले आहेत। त्याच्यामुळे आमच्यावर केसेस झाल्याने या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये। अजून न्यायालयामध्ये हा केस उभी राहिली नाही, न्यायालय प्रविष्ट आहे। पण माझा संघर्ष जनतेसाठी होता आणि राहील आणि येणाऱ्या वेळेमध्ये जळगाव लोकसभा 2024ला मी तिसऱ्यांदा पुनश्च सांगतो लोकसभा लढत आहे। मला जळगावचे जनता निवडतील याची मला ठाम खात्री आहे। नेमके जनतेला काय अपेक्षा, जनतेकडून काय अपेक्षा व्यक्त कराल तुम्ही या संदर्भात? मला निवडा, तुमचा ललित उर्फ बंटी शर्मा एकटा निघेल प्रचाराला। आपल्याकडे प्रचाराला पैसे नाही आणि पैसे लागत पण नाही, कारण खासदार हा जनतेचा नोकर आहे, मालक नाही। एकटा निघेल पूर्ण मतदारसंघात, गावात एक एक मतदान जमा करण्यासाठी, मतरूपी आशीर्वाद घेण्यासाठी। निश्चित जळगाव लोकसभा 2024ला या ललित उर्फ बंटी शर्माला निवडतील खासदारच्या रूपाने, अपक्ष उमेदवाराला, याची मला ठाम खात्री आहे। जळगाव लोकसभेचे जे अपक्ष उमेदवार आहे बंटी शर्मा, ते थेट रस्त्यावर उतरून या ठिकाणी गुन्हे कबूल करतायत। होय माझ्यावर गुन्हे दाखल आहे, कारण मी जनतेच्या प्रश्नासाठी हंडा मोर्चा असेल, पाण्यासाठी मोर्चा असेल, असे विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरला आहे। त्या स्वरूपाचे गुन्हे माझ्यावर दाखल आहे। आता जनतेनेही मला साथ द्यावी अशी अपेक्षा जळगाव लोकसभेचे अपक्ष उमेदवार बंटी शर्मा यांनी व्यक्त केली आहे आणि अनोखा स्वरूपाचा प्रचार ते जळगावमध्ये करत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।